तरी आश्चर्य वाटायचं कारण काय नाही, हे सगळं तोरांचंच राज्य चाललेलं आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो इतिहास होता त्या इतिहासाला काळीमा फासण्याचं काम ह्या राणीबंधूंकडे झालेलं आहे. पैशाचा वारेमाप वापर करायचा आणि मतदारांना भ्रष्ट करायचं काम केलेलं आहे. त्यामुळे सत्याचा वाली इथे राहिलेलाच नाही, इथे फक्त दबंगगिरी आहे. ह्या लोकशाहीचा मुर्दा पाडण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे लोक करतायत. आणि म्हणून बघा, ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही निवडणूक यंत्रणा किंवा म्हणा लोकशाही, ह्या लोकशाहीचा मुर्दा पाडण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे लोक करतायत. आणि म्हणूनच त्या दोन भावांनी एकमेकावर शिरजोरी करायचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे सत्याचा वाली इथे राहिलेलाच नाही, इथे फक्त दबंगगिरी आहे. पैशाचा वारेमाप वापर करायचा आणि मतदारांना भ्रष्ट करायचं काम केलेलं आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो इतिहास होता त्या इतिहासाला काळीमा फासण्याचं काम ह्या राणीबंधूंकडे झालेलं आहे. हा सत्तेचा दुरुपयोग, सत्तेचा माज. आणि म्हणून ज्याच्या हाती सत्ता तो पारधी, असं तो ज्याच्या हाती ससा तो पारधी असं जे म्हटलं जातं. त्यामुळे ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदाचा किंवा गृह खात्याचा दुरुपयोग करून ही लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. निलेश राणेने ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या दलालांचे पैसे उघड केले, त्या पैशाचा शोध घेण्याचं सोडून ज्याने उघड केले त्याच्यावर गुन्हा दाखल करत असतील तरी आश्चर्य वाटायचं कारण काय नाही, हे सगळं चोरांचंच राज्य चाललेलं आहे. त्यांनी सुद्धा अनेकांच्या राजकीय कारकिर्दी समूळ नष्ट केलेले आहेत, त्याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. ज्यांनी त्यांच्यावर मेहरबानी केली त्यांनाच कुठला कुठे फेकून दिल्याने स्वतः खुर्चीवर बसलेले, हा त्या दीपकभाईंचा इतिहास आहे. फार मला काय त्या यांच्यावर भाष्य करायचं नाहीये. एकमेकाच्या ओरावर बसलेत, दोघांचा सत्यानाश होणार आहे. दोघांनाही गाडण्याचं काम या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार करतील. पैसा म्हणजे लोकांना लुटायचं, लोकांना फसवायचं आणि ठेकेदारातून पैसा कमवायचा आणि निवडणुकीच्या वेळेला तो लोकांना वाटायचा. परंतु मला खात्री आहे सावंतवाडी सहित संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आता ह्या लबाडांना ओळखून आहे. त्यामुळे पैसे जर किती वाटले तरी विजय मात्र मशालीचा होणार, आमच्या सीमाताई आणि त्यांच्या टीमचा होणार. त्यांना यावं लागलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या दणक्यामुळे आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या दणक्यामुळे त्यांना यावं लागलं इथे. राजकारणामध्ये आम्ही जात नाही. आमचा विचार आहे, आमचा विश्वास आहे आमच्या विचारावर, आमचा विश्वास आहे या सावंतवाडीच्या संस्कृतीवर. त्यामुळे आम्ही आमच्या विचाराने आणि सामाजिक कार्याच्या ध्येयाने पुढे चाललेलो आहोत. जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण या तिन्ही नगरपालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जिंकेल, मशाल केल. शिंदे आणि उद्धव ठाकरे युती झाले का? नाही,